थंडीच्या दिवसात आपण काहीतरी चमचमीत खात असतो आणि अशा वेळी जर गरमागरम ब्रेड पकोडे मिळाले तर क्या बात है। नमस्कार मंडळी, स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ब्रेड पकोडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर आता ब्रेड पकोडे बनवताना आपल्याला 3 स्टेप फॉलो कराव्या लागतात। तर त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे सारण बनवणे। तर त्यासाठी इथं मी 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत। तर आता त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर इथं सारण बनवून तयार झालेलं आहे। तर आता आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे बॅटर बनवणे। तर त्यासाठी इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद, त्यानंतर घालूयात अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालूयात, म्हणजे ह्याचा स्वाद खूप छान येतो। 2 चिमूट सोडा। तर हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून झालं की यामध्ये थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊयात। तर यामध्ये थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे, एकदम पाणी घालायचं नाही। हे एकसारखं असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे, यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत। तर हे मिश्रण खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही, तर ब्रेडला ह्याचं व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे। तर इथं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर इथं आपलं सारण बनवून तयार आहे, बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर आता आपण वळूयात आपल्या तिसऱ्या स्टेपकडे। तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत ब्रेड। तर आता या ब्रेडवर घालूयात सारण, आणि हे चमच्याने असं व्यवस्थित प्रेस करून घेऊयात। तर आपण इथं ब्रेडच्या एका स्लाइसवर सारण भरून घेतलेलं आहे। तर आता यावर आपण दुसरा ब्रेड घालूयात आणि हे हाताने असं प्रेस करून घेऊयात। हाताने हे व्यवस्थित प्रेस करून घेतलं की आता हा ब्रेड आपल्याला बरोबर तिरका कट करायचा आहे। तर तुम्ही बघू शकाल सारण भरून आपले ब्रेड इथं तयार झालेले आहेत। तर इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर आपण सारण भरून तयार केलेले जे ब्रेड आहेत ते तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवून तळून घेऊयात। मंद ते मध्यम आचेवर हे पकोडे आपण व्यवस्थित तळून घेऊयात। तर मंद ते मध्यम आचेवर
पकोडा व्यवस्थित तळून झालेला आहे, तर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण बाकी सर्व पकोडे करून घेऊयात। तर इथं ब्रेड पकोडे बनवून तयार झालेले आहेत। तर सॉस किंवा मग हिरवी चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात। तर तुम्ही नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।